नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील भागामध्ये आता आपल्याला जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। जीवाचा वाढदिवस असतो त्यामुळे काव्या आता त्याला भेटायला जाते आणि म्हणते की नंदिनीचे जीवा देशमुख काय, उद्या तुमचा वाढदिवस आहे पण मात्र गिफ्ट आपल्या दोघांना मिळणार। त्यावर जीवा म्हणतो की अगं तू काय बोलतेस, समजलं नाही मला। त्यावर काव्या म्हणते की उद्या संपूर्ण कुटुंबाला मी आपल्या नात्याबद्दल सांगणार आहे। आपलं एकमेकांवर प्रेम आहे आणि आता ही खोटी नाती मला नाही जपायची। उगाच खोटे नवरे बायको बनून माझ्या डोक्याला ताप झालाय, असं म्हणत आता काव्या तिथून निघून जाते। तर दुसरीकडे आता जीवाला खूपच टेन्शन आलेलं आहे। तर जीवाला ही भीती असते की जर आमचं नातं सगळ्यांसमोर आलं तर संपूर्ण कुटुंब विस्कळीत होईल। तर इकडे नंदिनी काव्याला भेटते आणि म्हणते की तू जीवाला उद्याच्या सरप्राईजबद्दल तर सांगितलं नाहीस ना। काव्या आता नंदिनीला म्हणते की उद्याचं सरप्राईज जीवाच नाही तर संपूर्ण कुटुंबाला आयुष्यभर लक्षात राहील। तर दुसऱ्या दिवशी पार्टीमध्ये आता काव्याने मित्रांनो खूप मोठा तमाशा केलेला असतो। जीवा आता खाली येतो त्यानंतर काव्या त्याच्यासाठी स्पेशल गिफ्ट घेऊन आलेली असती, तो एक फोटो फ्रेम असतो। तर तो जीवाचा लग्नाचा फोटो असतो आणि त्यात नंदिनीचा नाही तर नवरी म्हणून काव्याचा फोटो लावलेला असतो। तर आता जीवाला त्या दोघांचा एकत्र फोटो बघून धक्काच बसतो। त्यावर नंदिनी आता चिडूनच काव्याला म्हणते की अगं हा सगळा काय प्रकार आहे। त्यावर काव्या आता ओढूनच म्हणते की जीवाची खरी बायको मी असायला पाहिजे होती, कारण आमच्या दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे। तर आता काव्याचं हे बोलणं ऐकल्यानंतर सगळेच आता जीवाकडे बघू लागतात। तर आता घरातील सगळेच लोक जीवाला जाब विचारू लागतात। तर आता त्याच्या तोंडून शब्द फुटत नसतो। तर प्रेक्षकांनो, जीवाने संपूर्ण कुटुंबासमोर प्रेमाची कबुली द्यायला पाहिजे का, कमेंट करून सांगा। आणि मालिकेच्या अशाच पुढील भागांचे अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।